मन मंदिरा गजर भक्तीचा। जेव्हा लग्न ठरतं, लग्न ठरताना सुंदर दृष्टांत आहे, चर्चा होते, काय कसं काय करणार, काय घालणार, सोनं किती घालणार। मग तो म्हणतो 50 तोळे। सध्या माणसं गरीब आहे समजू नका। परवा मी आत्ताच गेलो होतो परळी भागामध्ये, एका परिचित शिष्यामध्ये लग्न ठरलं। मी म्हटलं काय कसं काय, मुलीचं लग्न ठरलं का? ठरलं म्हणला। 71 तोळे सोनं घातलं, लग्न करून देणार म्हणलं। क्या बात आहे। भाव 30,000 असला तरी पैसे तेवढे झालेले आहेत, कळलं का तुम्हाला? मी तुम्हाला एकच सांगतो, हे महागाई वाढली, हे उगीच बोंबा आहे। जेव्हा 1 आण्याला जुडी होती तेव्हा 18 रुपये पगार होता, आता 18,000 आहे। माझं बोलणं कळलं का? विचार करून बघा की जीवनाचा। असं मागून येऊन पुढे बसू नये, आणि एवढी माणसं ओलांडून सुद्धा येऊ नये पुढे। प्रवचनाची काही शिस्त असते, काय मर्यादा असते, कोणी असा आपण। बोलणं काय झालं, 20 तोळे, 50 तोळे, 70 तोळे, काय झालं? 50 तोळे ठरलं। झाल्याबरोबर त्या मुलीच्या बापाने काय केलं माहिती आहे का तुम्हाला? त्याने तो 50 तोळ्याची लगड घेतली, एक बिस्किट, त्याला होल पाडलं आणि बोलल्यापेक्षा जास्ती 10 तोळ्याचा गोप केला, आणि तो करून घातला। सगळे म्हणाले हात बघू, हात बघू, हात बघू, हात बघू। व्याई म्हणाले अहो हे काय दिलं? ते म्हणला सोन्याची बोली होती। नुसतं नाही, कबूल 50 केले होते, 10 वर टाकले, पण त्या मुलीला त्रास होऊ लागला, हो, आपटायला लागलं छातीवर बरं का। चालताना सुद्धा त्याच्या नवऱ्याला अशी ती वीट धरावी लागली, कारण त्याच्याच हातात जाणार होती। करतो काय, अशी धरावी लागली वीट। काय सगळेजण म्हणाले काय 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 पद्धत आहे का, काय पद्धत आहे का काय? मग व्याही चांगला होता, म्हणला विचार करू नका। मग त्यांनी लगेच, तुम्हाला सांगू काय खरेदी होतेच बाजारामध्ये, लगेच तुम्हाला सांगू त्या 50 बांगड्या काय, अमक काय, हार काय करून आणले। आहा हा हा, वा 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 वा, काय बांगड्या, काय पाटल्या। हां, आता पाटली आहे का बांगडी आहे का सोनं आहे? म्हणून माणसांना एक संग वीट खपत नाही काय। आणि त्यांनी अलंकार आणले होते, दागिने आणले नव्हते। ते म्हणाल तुमचं भलतंच काहीतरी सांगणं। भलतं नाही, ज्याला डाग लागतात ते दागिने, आणि ज्याला डाग लागत नाही ते अलंकार। तसं अमृतानुभवाला कुठेही डाग लागलेला नाही। जुने दागिने लक्षात घ्या, पाटली असायची की नाही, अशी ठोकून ठोकून तयार करायची, अशी लावायची पाटली। गोठ असे गोल बरोबर करून टाकायचे। काय झाले? गोठ कशा करता म्हटलं? कुठेही त्याला डाग बिलकुल नाही। शिंदेशाही तोडे बरोबर ते असे वाकवलेले, कुठेही डाग नाही। अलंकार किंवा गोप गळ्यातले अशा तारा काढायच्या आणि गोप विणायचे, एकही डाग नाही। म्हणून ज्याला डाग असतो तो दागिना, आणि ज्याला डाग नसतो तो अलंकार। हे पहिल्यांदा समजून घ्या। तसं अमृतानुभव हा ज्ञानोबारायच्या तत्वज्ञानाचा अलंकार आहे। हलक्या सोन्याचा डाग लागतो नाही, हलका असणं हाच डाग आहे ना। माझं बोलणं कळलं का? हलक्या सोन्याचा डाग लागतो। आता ते केडीएम आलंय, किती खरं आहे आणि किती खोटं आहे कोणाला माहित।
कशा करता सांगितलं तसे इथे म्हणतायत लेणे आणि भांगार, भांगाराची एक स्फुरे काजे येत दुसरे नाहीच म्हणून, दुसरं नाहीच तिथे. बांगडी बघितलं तरी सोनच. म्हणून एक लक्षात ठेवा, पुरुष कधीही बांगड्या पाटल्याची चर्चा करत नाहीत, ते तोळ्यात बोलतात. आणि बाई जर बसली तर ती म्हणते बांगड्या घालणार का, पाटल्या घालणार का. म्हणून ज्यांचं आकारावर लक्ष आहे ती प्रकृती आहे, आणि सोन्यावर लक्ष आहे तो पुरुष परमात्मा आहे. अलंकार हा त्याचा विलास आहे, आपला आनंद भोगण्याकरता. कुणाकरता? आपला आनंद भोगण्याकरता आपण भलत्या रूपाने प्रकट झालेला आहे. आता एक दृष्टांत देतो. आपण एक खोली घेतली ना खोली. मग पहिल्यांदा बसायला काय नव्हतं म्हणून सुंदर सोफा सेट आणला. 50-50 हजाराचा सोफा सेट, 2 खुर्च्या आणल्या. पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या शेजारची टेबल आणली. मग शोकेस आणली, बरोबर आहे. मग बुककेस आणली. मग लहान लहान सुंदर त्या शोकेसमध्ये ठेवण्याकरता चित्र आणली. फ्लॉवर पॉट आणला, सुंदर फुलं आणली. माझं बोलणं कळलं का? त्या प्रत्येक वस्तूतून तो आपला आनंद भोगत आहे. नवे नवे त्या वस्तूतून त्याचं दर्शन आहे. हे बघा, मालकी त्याचीच, दर्शन त्याचंच, मालक तोच, आणणारा तोच, सजवणारा तोच. कोण आहे? कोण परिच्छिन्न आहे का? बर, खोलीत कोणी नाही, आनंद कोण बघतो? तोच. तसं परमात्मा जगत रूपाने नटलेला आहे. नाही कळलं? अहो, कशावर उभा आहे तो? ती विटेवर उभा आहे, विटेवर. त्या विटेचं व्यापक दर्शन म्हणजे जग, बरं का. म्हणून तोही अजून जग निर्माण करायला विटणार नाही, आणि तुम्ही अजून जगण्याला विटला नाही. माझं बोलणं कळलं का? विटे ऐसे नवे भक्ती प्रेम सुख. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, जळ तरंग दोही जळा वाचोनी नाही, म्हणून आण काही नाही ना नव्हे. जळ काय तर कल्होळ कंचुकन फेडिता उघडे उदक, तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. कल्होळ कंचुक उघडे उदक. कल्लोळ काय, कंचुक काय, बरं का. लहर, तरंग, कल्लोळ कशाचं रूप आहे? का पाण्याचं रूप आहे. कल्लोळ म्हटलं तरी पाणी, तरंग म्हटला तरी पाणी, पाणी म्हटलं तरी पाणी, इंग्रजीमध्ये म्हटलं तरी पाणी. वॉटर, नीरू, नीळू, पाणी. तसं जल तरंग दोही जळा वाचून, म्हणून आण काही नाही ना नव्हे. मग तरंग लहर हा त्या जळाचा विलास आहे. तसं हे जगत सबंध परमात्म्याचा चिद्विलास आहे. माया नव्हे, माया नव्हे. नीट लक्षात घ्या. अगा सुवर्णाचे त्याचंच विवरण पुढे आहे, म्हणून सांगत नाही जास्ती. हो का घ्राणानुमयो एवो का हाती घेऊ, लाभो का तिटी पाहू भलतैसे. महाराज म्हणाले, कापूर घ्राणेंद्रिया द्वारा सुगंध देतो. कापूर घेतला, वास आला, बरोबर. हाताला मऊपणा लागला, डोळ्याला पांढरेपणा भावून गेला, आनंद वाटला. सगळं त्या एका लाभो का तिटी पाहू भलतैसे. परी कापुराच्या ठाई कापुरा वाचोनी तुझे नाही, तैसे रीती भलते हाच्या. कशाही पद्धतीने पाडला, सुगंधाच्या रूपाने पाहिला, त्याच्या पांढऱ्या रूपाने पाहिला, त्याच्या मौसूद रूपाने पाहिला, काही जरी रूपाने पाहिला तरी तो कापूरच आहे. तसं कोणत्याही रूपाने पाहिला, जगद रूपाने पाहिला, आहे रूपाने पाहिला, नाही रूपाने पाहिला तरी तोच आहे. चला साधा दृष्टांत देतो. एकाच्या घरी गेल्याबरोबर या 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 बाबूराव या, बसा बसा बसा. बाबूराव भेटले. पुन्हा 4 दिवसांनी आले. का म्हणाले, बाबूराव आहेत का? नाही म्हणले, बाबूराव नाहीत. म्हणजे पहिल्यांदा आहे रूपाने भेटले आणि आता नाही रूपाने भेटले. आहे रूपाने त्यांचीच भेटण, नाही रूपाने कोणाची भेट? नीट लक्षात घ्या. आहे तरी कोण? तेच. नाही तरी कोण? तेच.
म्हणजे आहे रूपाने त्याचीच भेट, नाही रूपाने त्याचीच भेट. तसं असणे रूपाने दिसणे रूपाने एका सत्तेचंच रूप आहे, एवढं नीट लक्षात ठेवा. म्हणून पुढे म्हणाल, आता दृश्यपणे दिसो का द्रष्टा होऊन असो, परी हा वाचोनी अतिसो नाही या. आता दृश्यपणाने दिसू दे नाही तर द्रष्टा होऊन दिसू दे, सगळा तोच आहे, सगळा तोच आहे, काही फरक पडत नाही. दृश्यपणाने म्हटलं तरी तोच, द्रष्टा म्हटला तरी जरा अजून दृष्टांत खूप सांगतो तुम्हाला, तुम्हाला कळेल असे. एक 50शीतला माणूस आहे, 50शीतला मनुष्य आहे म्हटल्यानंतर लवकर लग्न झालं, मुलगा झाला बरं का. मग मुलाचं लग्न झालं, सून आली बरं का. भाग्यवान होता, 50शीत असल्या कारणाने त्याचे वडील होते, त्याचेही वडील होते. माझं बोलणं कळलं का? हां, सगळे हजर. माझं बोलणं कळलं? याच्याकडून पाहिलं तर तो आहे मुलगा याचा बरं का. हा म्हणतोय बाबा, त्याचा बाप म्हणला ए बाबा इकडे रे, हा म्हणला अहो बाबा इकडे रे. एकातून बाबा दिसला, एकातून बाबा दिसला. माझं बोलणं कळलं का? बाबा म्हटला तरी तोच, नवरा म्हटला तरी तोच, पती म्हटला तरी तोच. मग दृश्य जे दिसतंय परिच्छिन्नपणाने, शब्द निराळे आहेत, पण तो तोच आहे, तोच आहे, तोच आहे. सगळ्यांचं लक्ष, अहो कुणाचं लक्ष? अहो आमच्या बाबूरावच्या मुलाचं लग्न, अमक्याचं लग्न. म्हणजे सर्वातून एक तो दिसतोय, मागे आणि पुढे. माझं बोलणं कळलं? पुढच्या पिढीलाही तोच दिसतोय, मागच्या पिढीलाही तोच दिसतोय. म्हणजे पुढे पहा मागे पहा, एकातून दर्शन त्या सत्तेचंच आहे. गंगा गंगापणे वाहो का सिंधू पे राहो, परी पाणी पहा पाणी न ओलाहो न देखो की. गंगा गंगापणाने वाहू दे किंवा सिंधूपणाने प्रवाहित होऊ दे. सिंधूमध्ये गेल्यानंतर, समुद्रात गेल्यानंतर काही पाणी नाही, कुठेही गेलं तरी पाणी पाणीच आहे, काही फरक नाही आहे. थिजवा का विघरवा हे अभिप्रायो आगेवा, घृत नव्हे अनारिसे. पातळ झालं तरी तूपच, आणि घट्ट राहिलं तरी काय चांगला असा तूप तयार केलेला आहे, सुंदर असा गोळा ताटावर वाढला, वरण भात तुपाचा गोळा, बरोबर आहे. हां, मग सासूनी शिकवलं इतकं वाढू नये, पातळ केलं म्हणजे कमी लागतं. केव्हा कळायचं? असे चमचे चमचे जर वाढ लागशील, 2 दिवसात बरणी संपून जाईल, कसा संसार करशील? ती म्हणली पण मला कळत नाही, तुमच्या मुलांनी 1 चमचा वाढला तर गप्प बसतो, पण पातळ केल्यावर तो म्हणतो अजून 2 चमचे घाल. अर्थ तोच झाला ना, अर्थ तो तोच झाला ना. हां, गोळा वाढला म्हणून माझी मेहनत वाचते आणि तोही तक्रार करत नाही. 3 चमचे पातळ वाढलं काय आणि 1 चमचा घट्ट वाढलं काय, अर्थ तोच ना. तसं जगत म्हणलं काय, जीव म्हणलं काय, परमार्थ म्हटलं काय, सगळं तेच आहे ना, फरक कुठे झाला? म्हणून थिजले काय पातळ झालं आहे ते तेच आहे. ज्वाळा आणि वन्नी न लेखीजे दोन्ही, वन्नी मात्र म्हणून आण नव्हेची. ज्वाळा काय न वन्नी काय? एक माहिती आहे का तुम्हाला? सगळ्या बायकांना माहिती असेल, अगदी अग्नीत हात घालायला नको बरं का. हां, नुसती हाय जर लागली ना तर ती जास्ती भासते. म्हणजे ती अशी ज्वाळा येते की नाही, म्हणजे जास्ती गरमपणा त्याच्यात असतो, चटकन भासतो, चटकन भासतो. अरे कसं भाजलं? नाही म्हणे ते भाकरी उलटायला गेले किंवा फुलका उलटायला गेले तर ते बरोबर भाजलं. कळलं का? त्याच्यात ती आग आहे, ती वरची येते ना, ती गॅसची फ्लेम, ती ब्ल्यू दिसते पण ब्ल्यू नाही. हां, ती आग आहे, आग, आग आहे. दिसायला ब्ल्यू दिसते, दिसायला ब्ल्यू दिसते, पण तिथे गेल्यानंतर चटका बसतोच. तैसे दृश्य का दृष्टा या दोही दशा वायटा, पाता येता येया एकटा स्फूर्ती मात्रची.
तेव्हा ज्ञानोबाराया सांगतात, जास्ती विषय वाढवत नाही, कारण तोच विषय भरपूर ज्ञानेश्वर महाराजांनी मांडला आहे तुम्हाला समजावं म्हणून, बरं का. हो, किती जरी पूर्वीच्या, आता पाठ करायचं काही राहिलं नाही. आता पाठांतर म्हणत असतात. आता पाठात आणि यांच्यामध्ये खूप अंतर झालं, कारण हातामध्ये ते तबकडं आलं. कारण त्या आल्या कारणाने 7 चोक 28 म्हटलं तरी ते येत नाही, मग ते 28 काढतं लगेच 7 करतं, 28. म्हणजे याला म्हणतात पाठांतर. पाठात आणि यांच्यात भरपूर अंतर राहिलं. पण ते पाठांतराची पद्धत अशी होती, त्याला शाळेमध्ये लहानपणी पर्वता म्हणायचे. मग संध्याकाळी मुलांनी येत असलं तरी बेकबे बेदून 4 मावा येता महानपणा, मग 1.5 की 2.5 की हे सगळे, म्हणजे पूर्वीची माणसं असं तोंडावर फटफट करत होते. आता हे घालून सुद्धा ते लवकर सापडत नाही. आणि बॅटरी जर उतरली तर हे सुद्धा उतरले. साधं सरळ आहे काय. 5 1.5 किती म्हटलं की सांगितलेच पाहिजे, पटकन उत्तर येत होतं. आता ते 1.5 की नाही, 2.5 की नाही, ते काहीही पाडेच नाहीत. म्हणून पुन्हा म्हणायची गरज नाही. ते म्हणतात व्हॉट इज दिस नॉनसेन्स, कशाला आम्हाला तुम्ही पाठ करायला लावता, हे जर मिळतंय तर काय, व्हॉट्स द प्रॉब्लेम, यू ओनली वॉन्ट द आन्सर, नो व्हॉट्स द प्रॉब्लेम. ते एक टीव्हीला फार चांगली जाहिरात दाखवतात. तो बाप ओरडत असतो, काय रे टेलिफोनचं बिल भरलंस का नाही. आता लक्षात आलं असेल तुमच्या, टेलिफोनचं बिल बघितलंस, भरलास का नाही. तो असा तंगड्यापासून नेदलेला असतो. ती अर्धी चड्डी, ते वर तंगड असं बसलेलं असतं. आणि नाही म्हणजे तुमच्या समोर टीव्ही उभा राहायला पाहिजे ना काय. आणि तो टकटक करतो, भरलं का ना, भरला ना. अरे जागचा हल्ला नाही, गाढवान भरलं कसं. तो म्हणला ऑनलाईन. काय गंमत आहे. मग आई घालते तोंड, तुम्हाला कळत नाही तर उगीच त्याला दाटू नका. माझा मुलगा इतका श्रेष्ठ आहे, लोडावर बसून सुद्धा ऑनलाईन करतो, लग्न सुद्धा ऑनलाईनच कर. पोरगही ऑनलाईन होऊ दे, बारसही तिथेच कर, आजोबाही तिथेच हो. यांची जिरवायची असेल ना, हे ऑनलाईनवर जातात ना, त्यांना सरळ सांगा, ताण मागितली की नाही त्यांना सांगा ऑनलाईनवर मागून घे. पैसे भरण्याकरता जर तुला वेळ नाही तर आम्हालाही तुला पाणी द्यायला वेळ नाही, ऑनलाईन घे. हे बघा, विज्ञानाला सुद्धा मर्यादा आहेत. कारण एक का मर्यादा आहेत, ते विज्ञान कशातून बाहेर पडले कळलं का. या डोक्यातून विज्ञान बाहेर पडले. तो कॉम्प्युटर इथे आहे पहिल्यांदा, तेव्हा तिथे प्रगट झाला. इथे जर कॉम्प्युटर भगवंताचा नसता तर तिथे, हे बघा, कॉम्प्युटर बिघडलं हे कोणत्या कॉम्प्युटरला कळतं. म्हणून माणसांना वाटतं काय कॉम्प्युटर. अरे म्हटलं बघ वेड्या, ते तरी जवळ मांडावं लागतं, त्याचं ते सगळं नाव टाईप करावं लागतं, बरोबर आहे ना. मग तेव्हा दिसतं. इथे सगळी माणसं माझ्या जवळजवळ परिचयाचे, समोर आला की त्याची हिस्ट्री येते, बरोबर आहे की नाही. एखाद्या माणसाने 15 वर्षापूर्वी तुमचे 5 रुपये घेतलेले असतील आणि ते जर दिले नसतील तर 15 वर्षांनी समोर येऊ दे, बरोबर ती 5ची नोटाशी समोर उभी राहते. काय चमत्कार आहे, तुम्हाला कळत नाही. हा काय कॉम्प्युटर आहे काय. शिवी जर दिली असेल तर तेही लक्षात राहतं. काय गंमत आहे की नाही. मला सांगा, 15 वर्षात कधी आठवण झाली नाही, पण तो समोर आला की परमात्म्याने अशी फाईल टाकली पुढे. क्या मजा आहे परमात्म्याची. केवढा मोठा ह्युमन ब्रेन, म्हणजे मोठं कॉम्प्युटर आहे तो. पण माणसांना वाटतं कॉम्प्युटर. अरे बाबा, तुझं महत्त्व बघ, देवाने काय सुंदर निर्माण केलंय.
म्हणून त्या कॉम्प्युटरमधून सुद्धा द्रष्ट्या परमात्म्याचं दर्शन आहे, त्याचंच दर्शन आहे, दुसरं कोणाचं दर्शन नाही. तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता विज्ञान किती पुढे गेलं. किती जरी पुढे जाऊ दे तरी नाही, किती पुढे जाऊ दे, किती पुढे जाऊ दे, इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही, नीट लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणाले तैसे दृश्य का द्रष्टाया दोन्ही दशा वायटा, दृश्य असू दे दैत्य द्रष्टा, ह्या दोन्ही दशा फुकट आहेत. पुढे जाऊया. ये स्फूर्तीकडून, ये सिद्धांताची ओवी आली आता जास्ती महत्व. आता हा दुसरा शब्द आहे. ये स्फूर्तीकडून नाही स्फूर्ती मात्रा वाचून तरी कौण काय दिसोनी देखत. आता ज्ञानोबारायच्या तत्वज्ञानामध्ये जसं चित्विलास हा शब्द आला बरं का, तसा दुसरा शब्द सांगतो आज इथे आला म्हणून, स्फूर्तिवाद. वाद शब्दाचा अर्थ इजम्स. मन मंदिरा गजर भक्तीचा.